हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जेही विद्यार्थी कॅप राऊंड 2 ची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की आपल्या वेबसाईट वरती कॅप राऊंड 2 चं शेड्यूल ऑलरेडी प्रसिद्ध झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की कॅप राऊंड 2 चं शेड्यूल पूर्णपणे काय आहे, प्रत्येक तारखेला विद्यार्थ्यांना काय प्रोसेस करायची आहे, फॉर्म कधी भरायचा आहे, फिलअप कधी करायचा आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्याला कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट कधी बघायला मिळणार, रिक्त जागा कधी प्रदर्शित केल्या जातील, याच्या बाबतीत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, पूर्णपणे माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण 11वी ऍडमिशनच्या बाबतीत संपूर्ण इम्पॉर्टंट माहिती, नोटीस, नोटिफिकेशन्स मी तुमच्यासाठी कायम आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्याला बघायचंय आपला कॅप राऊंड 2 चा ऍडमिशन शेड्यूल. आपल्याला पहिल्यांदा वेबसाईट वरती यायचं आहे. वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यामध्ये ऍडमिशन शेड्यूल वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं वरतीच बघा कॅप राऊंड 2 चा ऍडमिशन शेड्यूल बघायला मिळत आहे. याला जर क्लिक केलं तर आपल्याला बघायला मिळतं की अशा प्रकारे ऍडमिशन शेड्यूल पूर्णपणे आपलं ओपन होतंय. याची जी पीडीएफ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. त्याच्यावरती क्लिक करा आणि पूर्णपणे शेड्यूल तुम्ही तुमच्या मोबाईल वरती, लॅपटॉप वरती इझिली बघू शकताय. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की हा जो कॅप राऊंड 2 आहे तो कोणासाठी असणार आहे हे पहिल्यांदा बघूया. तर सर्व विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना कुठलंही कॉलेज अलॉट झालेलं नाही, राऊंड 1 मध्ये त्यांनी अर्ज केला होता पण त्यांना कुठलंच कॉलेज अलॉट झालेलं नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कॅप राऊंड 2 असणार आहे. तसेच त्या दुसरं बघा, ज्या विद्यार्थ्यांची अलॉटमेंट रद्द झालेली आहे त्यांना कॅप राऊंड 1 मध्ये पार्टिसिपेट केलं पण त्यांना अलॉटमेंट पण मिळाली पण त्यांना सिस्टीमद्वारे नाकारलं गेलं का, तर त्यांच्या जेंडरमध्ये म्हणजे त्यांचं जेंडरमध्ये विद्यार्थ्यांनी काही वेळा चुका केल्या आहेत. मेलचं फिमेल केलं, फिमेलचं मेल केलं. तसेच काही विद्यार्थ्यांच्या कास्ट सर्टिफिकेट जे आहेत ते त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते. तसेच काही विद्यार्थी असे होते ज्यांच्या फॉर्म मध्ये चुका होत्या आणि त्याच्यामुळे त्यांना काय झालं, त्यांचा प्रवेश रद्द झाला होता. असेही विद्यार्थी कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल असणार आहेत. तसेच काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही, रजिस्ट्रेशनच केलेलं नाही, असेही विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि कॅप राऊंड 2 मधून ते पार्टिसिपेट हे करू शकणार आहेत. त्याच्यानंतर बघा, राऊंड 1 मध्ये त्यांना कॉलेज मिळालं होतं, बरोबर आहे का नाही, पण त्यांना ते कॉलेज आवडलं नाही, त्यांना प्रिफरन्स नंबर 1 चं कॉलेज लागलं किंवा त्याच्या कुठल्याही प्रिफरन्स नंबरचं कॉलेज लागलं पण ते त्या कॉलेज अलॉट झालं त्यांना ते आवडलेलं नाही. त्यामुळे असे विद्यार्थीही कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल असणार आहेत, त्यांनी त्यामध्ये ऍडमिशन घेतलेलं नव्हतं. तसेच काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी कॅप राऊंड 1 मध्ये आपलं कॉलेज त्यांनी ऍडमिशन घेतलं, अलॉटमेंट झालेलं कॉलेज ऍडमिशन घेतलं पण काही कारणाने तो प्रवेश त्यांनी रद्द केला. तर असे रद्द केलेले विद्यार्थी सुद्धा आपल्या कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल असणार आहेत. ज्याही विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, पार्ट 1 त्यांनी लॉक केलाय पण त्यांनी पार्ट 2 भरलाच नाही, असे पण विद्यार्थी काय असणार आहेत, इलिजिबल असणार आहेत. नंबर 5 चा पॉईंट. नंबर 6 चा पॉईंट बघा, ज्याही विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, पार्ट 1 लॉक केलेला आहे पण त्यांनी पार्ट 2 भरायचा विसरलेले आहेत किंवा पार्ट 2 त्यांनी लॉक केलेलं नाही, असे पण विद्यार्थी सगळे इलिजिबल असणार आहेत. त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका, सर्वच विद्यार्थी असणार आहेत ज्यांना अजून कॉलेज अलॉट झालेलं नाही तेही सर्व विद्यार्थी पूर्णपणे कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल असणार आहेत. आता आपण बघणार आहे शेड्यूल काय आहे. तर बघा, सर्वांनी नोंद घ्यायची आहे की कॅप राऊंड 2 ची सुरुवात ही उद्यापासून होणार आहे, सकाळी 8 वाजता. सो उद्या आहे तारीख दिनांक 6 जून 2026 सकाळी 8 वाजता ते संध्याकाळी 6 वाजे म्हणजे किती, 9 जूनला बघा, 6 तारीख ते 9 तारीख, 6 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून 9 तारखेला 9 जूनला सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही काय काय करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, विद्यार्थी नव्यानं नोंदणी करू शकतो. तसंच ज्यांनी पार्ट 1 फिलअप केलाय पण त्याच्या पार्ट 1 मध्ये काहीतरी चुका आहेत तेही तो विद्यार्थी काय करू शकतो, बरोबर करू शकतो. तसंच बघा, विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरू शकतो. विद्यार्थ्यानं रजिस्ट्रेशन केलं असेल, ठीक आहे, रजिस्ट्रेशन केलं असेल, पार्ट 1 भरला, लॉक केला, त्याच्यानंतर पार्ट 2 ओपन झाला, तर त्याला 1 ते 10 कॉलेजेस विद्यार्थी ऍड करू शकतो. 1 ते 10 विद्यार्थी जो कॉलेज ऍड करू शकतो ते व्यवस्थित त्यानं पसंतीक्रम द्यायचा आहे. ठीक आहे, पसंतीक्रम व्यवस्थित द्यायचा आहे. आणि हा पसंतीक्रम व्यवस्थित कसा भरायचा याच्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्हाला 101% तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे कॅप राऊंड 2 मध्ये. त्याच्यावरती
व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तसेच आय बटन मध्ये मिळून जाईल. तुम्ही उजव्या कोपऱ्यामध्ये आय बटनला क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल ज्याच्यामध्ये तुम्ही पसंतीक्रम व्यवस्थित टाकू शकता. पसंतीक्रम टाकला तर तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे 100%. विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पसंतीक्रम गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या आरक्षणानुसार त्यांना कॉलेज अलॉट होणार आहे. प्रवेशाचे अर्ज लॉक करणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही 6 तारीख ते 9 तारीख याच्यामध्ये एवढी सगळी प्रोसेस करू शकता. तसंच मी तुम्हाला सांगेन की कॅप राऊंड 2 बरोबरच कोटा राऊंड 2 पण ओपन होणार आहे. तर तेही विद्यार्थी सेम प्रोसिजर करायचे आहे 6 तारीख ते 9 तारीख याच्या मध्ये. त्याच्यानंतर बघा 10 तारीख ते 12 तारीख अलॉटमेंट प्रोसेस होणार. म्हणजे विद्यार्थ्याला त्याच्या पसंतीक्रम त्याचं जे काही प्रिफरन्स दिलेले आहेत त्याचे गुण किती आहेत तसंच त्यानं कुठलं आरक्षण सांगितलेलं आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्याला अलॉटमेंट प्रोसेस होणार. आणि 13 तारखेला विद्यार्थ्याला सकाळी 10 वाजता समजणार की विद्यार्थ्याची पोर्टलवरती त्याला समजणार की बाबा पोर्टलवरती पहिल्यांदा यादी प्रसिद्ध होणार आणि विद्यार्थ्याला त्याच्या लॉग इन मध्ये पण समजणार की त्याला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे. आणि कॉलेज अलॉट कसं होणार, त्याला ते गुण किती आहेत, त्यानं प्रिफरन्स कुठला दिलेला आहे, त्याचं आरक्षण कुठलं आहे, त्याच्यानुसार त्याला कॉलेज वाटप होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला हे जे प्रिफरन्सेस भरायचे ते व्यवस्थित भरायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचं वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात यादी प्रदर्शित केली जाईल. तसंच विद्यार्थ्याला SMS द्वारे पण समजणार आहे की आपल्याला कुठलं कॉलेज हे प्रसिद्ध झालेलं आहे. तसंच आपली जी कट ऑफ यादी आहे म्हणजे राऊंड 2 साठी कट ऑफ किती लागणार आहे तोही आपल्याला 13 तारखेलाच बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर 13 तारखेपासूनच विद्यार्थ्यांना लॉग इन मध्ये जाऊन प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं. अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून कागदपत्र पडताळणीसाठी सगळी कागदपत्र जे आहेत, तुमचं मार्कशीट आहे, तसंच तुमचं LC आहे, तसंच तुमचं जे काही रिझर्वेशन असेल, तुमचं EWS सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, SC ST NT मध्ये जे विद्यार्थी असतील त्यांनी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. हे सगळे कागदपत्र ते ओरिजिनल परत त्याचे झेरॉक्स प्रत घ्यायचे आहेत आणि त्याचा सगळा सेट करून महाविद्यालयात जमा जायचंय. आणि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, ते आपलं जे ऍडमिशन आहे ते कन्फर्म करायचं आहे. समजा कॅप राऊंड 2 मध्ये काही विद्यार्थ्यांना कॉलेज लागलं पण परत त्यांना ते कॉलेज आवडलं नाही, तर विद्यार्थी काय करू शकतो, कॅप राऊंड तो विद्यार्थी काय करू शकतोय, काही करायचं नाही, त्यानं सरळ सरळ कॅप राऊंड 3 साठी तो इलिजिबल असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर परत 5 नंबरचा पॉईंट बघा, 17 जूनला कनिष्ठ महाविद्यालयात संबंधित काहीतरी कामकाज चालणार. त्याच्यानंतर तिसऱ्या फेरीचं जे वेळापत्रक असणार आहे ते आपल्या 18 जून मध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये कॅप राऊंड 2 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं त्यातून किती जागा शिल्लक राहिल्या प्रत्येक कॉलेजमध्ये त्याची जी दिनांक असणार आहे ते 19 तारखेला म्हणजे रिक्त जागा प्रदर्शित केलेल्या जाणारा आहेत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी पूर्णपणे कॅप राऊंड 2 ची प्रोसिजर करायची आहे. कॅप राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला 100% ऍडमिशन पाहिजे असेल तर त्याच्या बाबतीत आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक 6 तारखेपासून तुमचं रजिस्ट्रेशन तसंच फॉर्म पार्ट 1 भरणं, फॉर्म पार्ट 2 भरणं हे आपल्याला 6 तारीख ते 9 तारीखच्या बिटवीन तुम्हाला बघायला मिळतं. तर सर्व विद्यार्थ्यांनी 6 तारखेला तुम्ही भरायला चालू करू शकता, 7 तारखेला भरा, 8 तारखेला भरा. पण 9 तारखेला बघा सिस्टीमचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे काय करा, तुम्ही 6, 7, 8च्याच बिटवीन तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 लॉक करून ठेवा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट 6 तारखेला फॉर्म भरला म्हणजे तुम्हाला असं नाही की तुम्हाला अलॉटमेंट मिळणार आहे, 7 तारखेला भरला म्हणून अलॉटमेंट मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1 मध्ये खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत, त्या चुका तुम्ही करू नका. त्यासाठी मी तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती, नवीन नवीन व्हिडिओ घेऊनच येतोय. त्यामुळे पूर्णपणे माहिती बघा, व्हिडिओ पूर्णपणे बघा, माहिती आधी घ्या सगळी आणि कॉलेजचा प्रिफरन्स तो आधीच ठरवा आणि मग तुम्हाला ते कॉलेजचा प्रिफरन्स तुमच्या कॅप राऊंड 2 साठी पार्ट 2 मध्ये भरायचा आहे. त्यामुळं गडबड करू नका, माहिती व्यवस्थित टाका. बऱ्याच विद्यार्थ्यांना अलॉटमेंट होऊन पण त्यांना ऍडमिशन घेता आलेलं नाही कारण त्यांच्या फॉर्म मध्ये चुका होत्या. त्यामुळे ह्या चुका तुम्ही अजिबात करू नका, कुणीही गडबड करू नका. 6 तारखेला, 7 तारखेला, 8 तारखेला निवांत फॉर्म भरा. 9 तारखेला तुम्ही भरायचा मोस्टली ट्राय करू नका, कारण काय होते की सिस्टमचा काहीतरी इश्यू असतो, बरेच विद्यार्थी एकाच टायमाला, त्यामुळे सर्व्हर वगैरे डाऊन होऊ शकतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपल्या कॅप राऊंड 2चं शेड्यूल फॉलो करायचं आहे, जे कॅप राऊंड साठी आहे तसंच कोटासाठी आहे. ज्याही विद्यार्थ्यांना कोटामधून ऍडमिशन घ्यायचं आहे ते विद्यार्थी सेम प्रोसेस करू शकतात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोटा जो राऊंड आहे त्या विद्यार्थ्यांना
अलॉटमेंट त्यांच्या लॉग इन मध्ये कळत नाही. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना त्यांना कोटामधून ऍडमिशन घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थापन कोटा, मॅनेजमेंट कोटा, त्याच्यानंतर इन हाऊस कोटा किंवा त्यांचा मायनॉरिटी कोटा असेल, ज्याही विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना अलॉटमेंट त्यांना जाऊन कॉलेजमध्ये बघायला लावा किंवा कॉलेजनं त्यांना कॉन्टॅक्ट करतील. कॉलेज त्यांना कॉन्टॅक्ट करेल की आमच्याकडे तुमच्या अलॉटमेंट झालं, येऊन ऍडमिशन कन्फर्म करा. तर अशा प्रकारे आहे. कोटा कॅपवाल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये समजेल, पण कोटावाल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये कुठलं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे हे 13 तारखेला कळणार नाही. तर याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या, पूर्णपणे शेड्यूल फॉलो करा. ज्या विद्यार्थ्यांना काय अडचण असेल त्यांनी मला इंस्टाग्रामवरती रिच आउट करू शकता. तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट द्या, तिथंही तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. तर अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा, म्हणजे इकडून व्हिडिओ अपलोड केला की तो इन्स्टंटली तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आय होप ही सगळी माहिती समजलेली आहे. तर धन्यवाद तुमचा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.